Amrita Basroor. Welcome to my channel. We are in As Counselor by Counselor series. Today's topic is the continuation of the last topic, challenges faced by counselors part 2. Let's see more challenges. Before moving, let me again remind you, using of kind language and giving respect needs to be practiced by every individual irrespective of class, age, caste, educational qualification. Only then we can move to a better tomorrow. काउंसलर्स इंसान होते हैं, मैजिशियंस या सुपर ह्यूमंस नहीं होते. उनको भी स्ट्रेस होता है, उनको भी वरीज होते हैं, पर जो कि वो एक बेटर लाइफस्टाइल और एक सर्टन डिसिप्लिन जीते हैं ना, इसलिए हर एक को लगता है कि हाँ उनकी ज़िंदगी कितनी आसान है. For clients, working on yourself is absolutely your wish. We never force you for anything because we are no one to tell you how to lead your life. So please do understand that whenever you want to work on yourself, do it willingly. Don't force yourself. Let's see the challenges faced by us counselors. Again, a small and gentle reminder that the challenges over here are some of my own self-experiences, some which I have done research through observation, and some of the rules which we need to follow. Here, the first challenge I would like to say is we are not supposed to counsel our own family members due to emotional bias. तीव्र भावनांमुळे कुटुंबातील लोकांना आम्ही काउंसलिंग नाही करू शकत. त्याची सख्त मनाई आहे. भावनात्मक पक्षपात के कारण हम परिवार के लोगों को काउंसिल नहीं कर सकते. We refer them to some other counselor. Few people work on themselves and take counseling seriously. फार कमी लोग असतात जे स्वतःवर काम करण्यास इच्छुक असतात. बहुत कम लोग होते हैं जो अपने आप पे काम करने की इच्छा रखते हैं. समझने की कोशिश कीजिएगा कि अगर आप अपने आप पे काम नहीं करेंगे ना, तो काउंसलिंग किसी भी तरह यूजफुल नहीं है आपके लिए. When client has no trust in counselor, the counseling session is of no use. It needs to be discontinued or need to be stopped. जर काउंसलरवर विश्वास नसेल, काउन्सिलिंगवर विश्वास नसेल, तर सेशन तिकडच्या तिकडे ताबडतोब थांबवावी लागते. अगर विश्वास ना हो तो काउंसलिंग रोकनी पड़ती है और आगे नहीं बढ़ाई जा सकती. नेक्स्ट चैलेंज इज दोज हु टेक हाफ ट्रीटमेंट ऑफन बॅड माउथ विदाउट अंडरस्टँडिंग द ॲक्च्युअल रिझन. जे लोक अर्ध उपचार किंवा ट्रीटमेंट करून घेतात ना, ते ट्रीटमेंटच्या गंभीरतेला समजत नाहीत आणि मग निंदा करतात काउंसलरची. जो लोग आधा उपचार करते हैं ना, वो स्थिति को नहीं समझ पाते और काउंसलर की निंदा करने लगते हैं. Some clients leave in midway and never inform. काही लोग न सांगता मध्येच सोडून जातात. कुछ लोग बिना सूचित किए बीच में ही काउंसलिंग छोड़ देते हैं. Please understand to be a bit courteous in your approach and also always inform. It's not just your attitude which we work on in the counseling process, but it is about your whole life which is getting worked. म्हणून थोडीशी मानवता ठेवा आणि ॲटलिस्ट आम्हाला इन्फॉर्म करा. हे सर्वात मोठं चॅलेंज आहे. प्रिझ्यूम और सेल्फ डायग्नोज देमसेल्फ. लोक ना इंटरनेटवर बघून स्वतःचे सिम्पटम्स आणि टाईप करून त्यांना असं वाटतं की हां आम्हाला सगळं मिळालेलं आहे, सगळं आम्हाला इन्फॉर्मेशन मिळालेली आहे आमच्याबद्दल. आणि मग लोक जे येतात ना काउन्सिलिंगला, तेच आम्हाला सांगतात की हां मी या थेरपीबद्दल वाचलेलं, हे माझ्यासाठी बरोबर आहे, तुम्ही माझ्यावर हेच करा. कुछ लोग ना पूर्वानुमान लगाते हैं और नेट पे पहले ही जानकारी प्राप्त कर लेते हैं. कृपया हे लक्षात ठेवा, प्रत्येक कामात कुठल्या ना कुठल्या प्रकारचे चॅलेंजेस येतातच, पण सामान्य चॅलेंजेस आणि मुद्दामून प्रकट केलेल्या चॅलेंजेसमध्ये खूप फरक असतो. सो बिफोर पासिंग जजमेंट्स, रिडिक्युलिंग अँड मेकिंग जोक्स ऑन एनीवन एल्सेस फील्ड, try to be in their position. And if you cannot, then there is a humble request. Someone's dignity, self-respect and bread and butter is at stake with your one unkind comment. So always learn to talk properly. Thank you for watching. Also understand, for positivity to spread, it must be practiced on daily basis. There is no magic wand, but the process is definitely magical. Thank you so much.